तेवढं तर आहे. हॅलो मित्रांनो, नमस्कार. कसे तुम्ही? आहोत चांगलेच असाल. मी पण चांगलीच आहे. आणि इथं दिदूचं काय चाललंय बघा. भांडे घासले, आता एक पातेलं राहिलं चहाचं. तर चहाचं पातेला घासते. स्वच्छ घासावे मॅडम. स्वच्छ घासली भांडे. तर एवढे भांडे घासले मॅडमनी. आमचे भांडे बघा ना, केवढीशे भांडे आहेत. एवढीशीच भांडे आम्ही वापरायला ठेवतो, पण घासायला पडले की लय भांडे वाटतं. असं वाटतं की बेसिंग भरून भांडे पडले. मोबाईलमध्ये क्लिअरिटी वाटत झालं एवढं. बरं ठीक आहे, पुसते. दादाला तुपाची चपाती केली होते, खाल्ला नाही. एक चपाती खाल्ला, एक चपाती नाही. चला तर मित्रांनो, पनीरची भाजी बनवायची आपल्याला. मस्तपैकी तयारी करून ठेवलेली आहे मी पनीरची भाजीची. आणि एवढं पनीरची भाजी बनवून. मम्मी मला बोलली काय बनवू जेवायला, मी बोलले की पनीरची भाजी बनव. तर पनीरची भाजी बनवायचं आहे, तर त्याच्यासाठी एवढी तयारी केलेलं आहे बघा. पावशेर पनीर आणले आणि हे वाटाणा आहे बघा, 30 रुपयाचं पाकिट आहे. आणि हे दुकानातनं मी पुदिनाची कड्डी आणले, बघू शकता तुम्ही. 10 रुपयाला 10 रुपयाला गड्डी बरं का पुदिन्याची गड्डी. आणि 20 रुपये किलो टोमॅटो, पाहू शकता तुम्ही हो का. आणि हे पोरांना खायला आणलं होतं, स्पंच डोसा. तू तुझा खाल्ली आहे का? दादाला हां हो गाय, स्पंच डोसा आहे. आणि ह्याच्यात समोसा आहे. तुम्हाला समोसा दाखवते. मला उपवास आहे, मी तर खाऊ नाही शकणार. संध्याकाळी खाणार आहे, पण कसं आणलं दाखवते मी तुम्हाला. हो का. आमच्या इथं 2 प्रकारचे भेटतात बघा. हे बटाट्याचं आहे बरं का, तुम्हाला तोडून दाखवते मी. हो का, हे बटाटा आहे. आणि हे मला शेपूची भाजी वगैरे टाकली असते, मिक्स भाजी असतात बरं का. माझ्यासाठी तोडून दाखवते. तुटत रे बाबा, एक हातात मोबाईल पकडले ना मी. शेपूची भाजी वगैरे टाकलेली असती, दाखवू तुला. कोबू आहे, शेपूची भाजी थोडी टाकलेली आहे, मिरची पण टाकली. सगळे पहिले शेपूची भाजी नाही टाकायची, आता कोबू. आणि ही कोणती भाजी टाकली काय माहिती, काय मिक्स व्हेजिटेबल आहे. खायचं तर खा. नाही, मला कडक आवडतं, मला भाजी नाही आवडत. लय भारी लागतो बरं का, खा ना. खाते. तर बघा तिळू खाते. मला भाजीचं नाही आवडत, मला बटाट्याचं आवडतं. हे भाजीचं छान लागतं, मस्त एकदम एक नंबर. असं नाही का, मला खोकला आल्यासारखं झालं, पण नाही आलं. तर चला भाजी करू, पनीरची भाजी. तर मगाशी सांगितलं होतं तुम्हाला, जवळजवळ 1-1.5 तास झालेला आता. तर भाजी करायचं आहे, आणि तुम्हाला तर मी सांगितलेलं आहे. तर आता पहिलं तेल टाकून थोडंसं फ्राय करून घेते, मग बनवू भाजी. तर बघा, मस्त तेल टाकले, सगळं तेलात भाजून घ्यायला लागल्या. दिदूला बोलवते, पण दिदू अजून येते बघा. तर पनीरची भाजी तयार होईल आपली, आणि दिदू अजून येते आली वाटतं. बघा किती उशीर. हा, माणूस बोलवतो तर आम्हाला काय किंमत नाहीये, बरोबर आहे. बघा पनीर कापायला लागले दिदी. मस्त मस्त पनीर. काप, पनीर काप. आणि ते सगळे वाटाणे आहे ना, घे धुवून. काही एकटीनेच भाजी करावं काय असं काय ठरवलेलं नाहीये. थोडं थोडं आता तुला पण यायला पाहिजे, हाय का नाही. लय मोठे मोठे कापू नको बाळा. बारीक कापू का? हा, लय बारीक पण नको, मिडियम जरा. असं एवढं. काप. आणि वाटाणे कुठे? तर बघा थंड होते, मी मिक्सर करून घेऊ का, हाय का नाही. जिरं टाकायला लागले, त्याच्यात काजू पण टाकले बरं का मी. काजू टाकले नाही, भाजी छान होती.
नक्की करून बघा घरी असं सेम मम्मी करते तसं मग एक नंबर घेऊन खायची. पण टाका बरं का. अमूल बटर आमच्याकडे नाही म्हणून नाही टाक. आपण तूप टाकू ना, नको टेन्शन. आम्ही तूप टाकतो. कोणाला तूप टाकायचं त्याने तूप टाका, कोणाला अमूल बटर टाकायचं त्याने अमूल बटर टाका. हिरव्या मिरच्या पण टाकल्यात त्याच्यात ना, जास्त नको. कसं तरीच असं लाईट असं हे व्हायला सारखंच वाटतं. काय आता मोबाईल 2 वर्ष झालं नाही मोबाईलला. पनीर फ्राय नाही केलं. फ्राय नाही केलं का? आपलं कधीपासून चाललंय भाजी करायचं ना. आम्ही भाजी कमी व्हिडिओच काढत बसलो होतो. काय झालं, मी पनीर कापली, मम्मी बोलली की मी मिक्सर करून घेत आहे. मम्मी बसली मोबाईल बघत. तर मम्मीला एक आवडले गाणं, तर आम्ही दोघांनी केलं ते फेसबुकला टाकले बघा. नंतर मिक्सर केलं, मग मोबाईलच्या नादी लागलं. भाजी राहिली. वाटाणा बघा 30 रुपयाचं फोर्जन वाटाणा आहे बरं का. 30 रुपयाचं. असं आपलं नॅचरल वाटाणा 40 रुपये पावशेर, 50 रुपये पावशेर चालले. ते पण आणलं असतं तरी चाललं असतं, पण जाऊ दे. 30 रुपयाचं पावशेर भेटतं सोललेलं, म्हणून हे आणलेली. आणि आज खूप दिवसांनी मी पनीरची भाजी बनवायला लागले, आहे का नाही मामा? आणि ते पण दीदी म्हटली म्हणून, नाहीतर नसतं बनवलं. त्यात पाणी टाकावं लागेल, ग्रेव्ही करायचं ना आपल्याला. कसं वाटतं तिथे? एक नंबर. वास पण भारी यायला लागला. वास थोडं पाणी टाकू आपण. मस्त पनीरची भाजी. आता हे काय करते, भांडं धुवून टाकते. बस का एवढं? एवढं ग्रेव्ही बस का? बस. खूप भारी वास येतोय. आपल्याकडे कसुरी मेथीच नाही. कसुरी मेथी असलं असतं ना अजून छान वाटलं असतं. हाय ना, कसुरी मेथी टाका बरं का. पण कसुरी मेथी कशी टाकायचं तुम्हाला मी सांगते. काय करायचं, कसुरी मेथी ना त्याचा मिक्सरमध्ये वाटून टाका, तेव्हा छान लागते. नुसतं हाताने चोळून नाही, मिक्सरमध्ये वाटून टाका, मस्त लागते. आणि आता ह्याच्यात आपण तूप टाकू. अमूल बटर नाहीये म्हणून तूप टाकायचं. ॲडजस्टमेंट. थोडे खडे मसाले पण टाकू. थोडेसे नावाला. एक मिनिट. थोडं तेजपत्ता पण टाकू. टाकत राहायचं काहीतरी काय. एकच पान आहे त्याचं 2 करून टाकते. राशन मध्ये मी सगळं भरते, लागतं ते भरावंच लागतं. मीठ तर टाकले मी. बिना कोथिंबीरची भाजी केली आम्ही. मीठ मसाला पण टाकतो. मॅगी मसाला पण टाक. बस आता नको टाकायला. तुम्ही म्हणलं किती काय काय टाकते. चांगलं होण्यासाठी टाकावंच लागतं.
बघा तर एक नंबर भाजी झालेली आहे, मस्त तर्रीबाज. चला ह्या साईडने तुम्हाला दाखवते मी. मस्त म्हणजे मस्त भाजी झालेली आहे. बघा कशी तर्रीबाज झाली भाजी, बघू शकता तुम्ही. काजू बिजू सगळं टाकले मस्तपैकी. तर या जेवायला तुम्ही पण. बघा छान झाली ना भाजी. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला तर मग बाय बाय.